नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत चटकदार असा उपवासाचा भगर. भगरला मराठीमध्ये वरीचे तांदूळ असे देखील म्हणतात. तर त्यासाठी मी भांड्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये थोडे जिरे टाकायचं आहे. जिरे जर तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता. आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर एक छोटा बटाटा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून टाकायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मिक्स करायचं आहे आणि प्लेट झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे 5 मिनिटे. त्यानंतर चेक करायचं आहे. त्यानंतर 3 ते 4 चमचे दही टाकायचं आहे. दह्यामुळे भगरला छान चव येते. मिक्स करायचं आहे. त्यानंतर झाकण झाकून परत 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला एक छोटा टोमॅटो टाकायचा आहे. त्यानंतर परत झाकण झाकून टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे, मऊ करून घ्यायचा आहे. त्यानंतर धुतलेला भगर टाकायचा आहे. त्यानंतर मिक्स करायचं आहे. त्यानंतर परत झाकण झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर चेक करायचं आहे. त्यानंतर पाणी ॲड करायचं आहे भगर शिजण्यासाठी. मिक्स करायचं आहे आणि झाकण झाकून भगर छान शिजवून घ्यायचं आहे. मिक्सरला भाजलेले शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत. आपला शेंगदाण्याचं कूट तयार झालेला आहे. आपलं भगर छान शिजत आलेलं आहे. आपलं शेंगदाण्याचं कूट ॲड करूया. मिक्स करायचं आहे. त्यानंतर परत झाकण झाकून वाफ काढून घ्यायची आहे. आपलं भगर तयार झालेलं आहे. तर प्लेटमध्ये काढून घेऊया, सर्व करूया. तर तुम्ही पण अशा प्रकारे भगर तयार करू शकता. तर तयार आहे आपलं उपवासाचं भगर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.